नमस्कार, मी AWPL एमरॉल फायटर आज तांदळाची वाडी केस तालुका या ठिकाणी आलो आहे. आपण पेरणीच्या वेळेस शिवाजी आव्हाड हे शेतकरी आपल्यासोबत आहेत. तर त्यांना आपण भुईटा दिलेलं होतं, एक 4 किलो अर्धा एकरसाठी वापरलेलं आहे. तर त्यांना या सोयाबीन पिकावर जबरदस्त असा त्याचा रिझल्ट आलेला आहे. तर तो रिझल्ट आपण स्वतः त्यांच्या तोंडूनच ऐकू. सर, आपलं नाव? शिवाजी आव्हाड. शिवाजी आव्हाड. तर आपण काय वापरलं होतं? भुईटा किती वापरलं होतं? 4 किलो एक बॅग. तर कसं आहे, आपल्याला ते वापरल्यामुळे नेमकं आता हे किती दिवसाचं पीक आहे? 1 महिन्याचं. तर आपल्याला ह्याचा अनुभव काय नेमकं? रिझल्ट चांगला वाटतो. हा, रिझल्ट चांगला आहे. तर शेतकऱ्याला, इतर शेतकऱ्याला काय सांगाल तू? सांगा ना, मला फायदा आहे बाबा, चांगलं हे खत हां प्रचार करणार ना. हां, हो, म्हणजे तुम्ही शेजाऱ्या पाजाऱ्या, शेजाऱ्या पाजारला नातेवाईकांना. हां. तर यांच्यात स्वतःच्या सख्या भावाचं शेत पलीकडे आहे, ते सुद्धा सोयाबीन तुम्ही बघू शकता. हो तर हे यांचं आहे आणि हे शेजारीचं. हो. तर दोन्हीमध्ये फरक निश्चितच आहे आणि जबरदस्त असा आपल्या प्रॉडक्टचा रिझल्ट आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना माझं नम्र आव्हान आहे की जैविक वापरा, कारण आज जैविकतेकडे आपल्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा सांगितलं की जैविक शेती करा. तसेच महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा आवर्जून सांगितलं शेतकऱ्याला की जैविक शेती करा. जैविकशिवाय पर्याय नाही, कारण आपले एवढ्या घराघरात बिमाऱ्या वाढल्यात. त्याचं मुख्य कारण म्हणजे शेती आहे. कारण आपण सगळं रासायनिकचा भरमसाठ मारा करून आपल्या जमीन नापीकडे घेऊन चाललो. तर त्याला कुठंतरी हे आपल्या AWPL कंपनी संस्थेच्या मार्फत कंपनीचं मिशन आणि विजन असं आहे की पूर्ण भारतातली जमीन ही जैविक झाली पाहिजे आणि त्यावर हे आमचं काम चालू आहे. जय हिंद, जय असली.